मी खरं सांगू का, एक बाप म्हणून मला आता खरंच खूप बरं वाटतंय. बरं केदार, नाही म्हणजे तुला राग येणार नसेल तर मी तुला एक विचारू? विचारा ना काका. नाही म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी काही तुझ्या वडिलांच्या बाबतीत काही गोष्टी कानावर आल्या माझ्या. तुझ्यासारखं एक सद्गुणी मुलगा आहे हे तुझ्या बाबांना माहीत आहे? काका प्लीज वाईट नका वाटून घेऊ, पण मला या विषयावर बोलायला नाही आवडत. आय एम सॉरी. नाही आय एम सॉरी. नाही ठीक आहे, मग तुझ्या आवडीचा विषय किंवा तुझ्या आवडीच्या मुलीविषयी विचारतो. कोण आहे ती, काय नाव काय तिचं? नाही असं काही नाही आहे काका. असं काही नाही गे, एवढा लाजतोयस. मॅडमचा विषय काढल्या काढल्या इतका लाजायला लागलास तू. म्हणजे कोणीतरी आहे. कोण आहे? कोण आहे? असं खरंच कोणी नाही आहे काका. हे बघ, हे पासबुक इकडेच टाकले. पण असं आहे आमच्या घरामध्ये खरंच. हॅलो. अच्छा ऑर्डर रेडी ना? त्या मुलीचं नाव कळल्याशिवाय मी सोडणार नाही हा तुला. अरे अरे असं नसते. अरे उचल तुम्ही. बरं, त्या मुलीचं नाव मला कळल्याशिवाय सोडणार नाही आहे मी तुला. काका मी खरंच सांगतोय तसं काहीच नाहीये. काय एवढं लाजतोयस का? एवढं लाजतोस म्हणजे कोणीतरी आहे. काय काय नाव काय तिचं सांग. मी खरंच सांगतोय असं कोणीच नाहीये. असणार, नक्की असणार कोणीतरी. मला सांग, तिने हो म्हटलंय की हो म्हणायचं बाकी आहे अजून? असं काहीच नाहीये. खूप प्रेम करतोस ना तिच्यावर? हा, मग तिची कायम साथ दे, कायम तिच्या सोबत राहा. आणि तुझं हे प्रेम आहे ना, ते वेळीच व्यक्त करा. हा, आणि तिच्या प्रेमासाठी जगाशी लढण्याची हिंमत ठेव. प्रेमाची किंमत आपल्याला नंतर कळते, आणि जेव्हा कळते तेव्हा सगळं हातातून निसटून गेलेलं असतं. अनुभवावरून सांगताय? बोलू या विषयावर नंतर, निवांत बोलू आपण. 100 वर्ष आयुष्य. काय काय नाही काय नाही, फोन आलाय. हॅलो. हा मी लगेच पोहोचतोय. हो मी आलोच. हो आलो लगेच येतो. सो सॉरी काका, मला निघावं लागेल. काय आश्रमात पण कार्यक्रम आहे, सो मला तिकडे पण जायचंय. नाही जा ना तू जा, पण तिचं नाव सांगितल्याशिवाय सोडणार नाही मी तुला. या विषयावर आपण निवांत बोलूया. अरे पण कधी? तुम्ही येणार आहात ना बेलसरेंच्या घरी, तेव्हा आपण बोलूया या विषयावर. बेलसरेंकडे काय आम्ही उद्याच येणार आहोत. ती पुढची लग्नाची बोलणी करायची आहेत ना. हा मग बेस्ट, तुम्ही माझ्याकडे या. मला सांगा तुम्हाला खायला काय आवडतं, म्हणजे मी तुमच्या आवडीचं काहीतरी करून ठेवतो. खायला वगैरे काही नको, मी तुला म्हणून भेटायला येणार खास. प्रॉमिस? यस प्रॉमिस. पण उद्या तिचं नाव सांगशील ना मला? ते आपण उद्या ठरवूया. अरे बाय बाय. अरे पण उत्तर तर दे. खरंच किती दुर्दैवी असतील या पोराचे वडील. इतका सद्गुणी मुलगा असताना का बरं सोडून गेला असतील त्याला. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.